जे पायानी चालतात ते अंतर कापतात, जे डोक्यानी चालतात ते ध्येय गाठतात. माणूस एक हीच एक जात आहे जगतात, शाहू राजांचा विचार ठेवा ध्यानात. तो ठेवला पाहिजे. कावळा त्याच्या कर्माने करतो, त्याचा काय तो हे बोलतो आणि ते ऐकतात असं नाही, पण दाखवतात कसं, तो आपला अशी मान शोधतच असतो ना. कावळा उडाला, समोरच्या इथे भोसले होते त्यांचा घास खाल्ला, बाजूला मोरे होते त्यांचा घास खाल्ला, त्याच्या बाजूला पाटील होते त्यांचा घास खाल्ला. मी आईला विचारलं आपल्या बापूंचा घरोबा किती जणांशी होता. असले झाले आपण हरामखोर. पोथीमधनं काहीच मिळत नाही, भानगडीच आहेत सगळ्या. काय खरं काय नाहीये. कोण कोणाची बायको कोणावर पळाली, भानगडी झालं, युद्ध झालं, आहे काय दुसरं? हे त्यांना नक्की माहिती होतं. लोकांच्या ज्या अंधश्रद्धा होत्या त्यावेळी होतं, शाहीर म्हटलं की त्यांनी लावण्याच लिहिल्या पाहिजे. आणि त्यावेळेपासून छत्रपतींचा पोवाडा लिहिल्यानंतर त्यानंतर अनेक शाहीर हे छत्रपतींचा पोवाडा लिहायला लागले. अण्णाभाऊ साठेंनी तर तो गणामधला गणपती काढला आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवेश त्यांनी घातला त्याच्यामध्ये. अनेक अनेक नंतर शाहिरांनी संपूर्ण बदल केला आणि त्यांनी अनेक आपले जे सामाजिक क्षेत्रामध्ये समाज सुधारक आहेत त्यांची नावं घेतली. शाहीर साबळे तुम्हाला माहिती असतील नाव ऐकून. त्यांनी गण लिहिला 1953 सालामध्ये, जनारूपी गे गणा प्रणामा तव सेवा आवडे, पुण्य मद शतजन्मीचे घडे, पारी जात मग शब्द फुले ही जडन प्रयासे घडे, लोक हो मानून या भाबडे, जगात जे नित घडे मज पुढे मोठे कोडे पडे, सांगतो जना आपुल्या पुढे. आणि पुढे त्यांनी काय लिहिले बघा, नित ऐकता आला वीरांचे पोवाडे, रणवीर शिवाजी फुले शाहू पुढे, सुभाष गांधी आंबेडकर हो बडे, भगतसिंग कोतवाल उमाजी क्रांतीवीर चिमखडे, जाहली शिरावे गळी धडे, ऐकता वीरांचे गान वीरश्री चढे, नतमस्तक होते विभूती गाना पुढे, क्रांती कवनानी रोमांचित हो मढे, जडे खडे आवाज साथीला सत्याचा डफ कडकडे, घेऊया नवज्ञानाचे धडे. किती शिकलेले होते? फक्त 4थी शिकलेले होते. महात्मा फुलेंचं ग्रेटनेस असेल तर तो आहे त्यांनी अनेक क्रांतिकारांना तयार केले, सामाजिक क्रांती करणाऱ्यांना तयार केलं, असं जीवन जगले. हेच महात्मा फुलेंचं सर्वात मोठं श्रेष्ठत्व आहे. ते अनेक क्रांतिकारांचे शिल्पकार आहेत. त्यांच्यातून प्रबोधनकार ठाकरे, राजर्षी शाहू महाराज, भास्करराव आपले जाधव किंवा आपले मुकुंदराव पाटील, अनेक लोक पुढच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सयाजीराव गायकवाड, प्रबोधनकार ठाकरे, भाऊराव पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांती सिंह नाना पाटील, जगदाळे गुरुजी, एनडी सर, माधवराव बागल, एकापेक्षा प्रचंड समाज परिवर्तन घडवणारी माणसं निर्माण केली. म्हणून महात्मा फुले ग्रेट आहे. आणि या सगळ्यांनी नाव जे घेतलं असेल, छत्रपती शिवराय जे आठवले, जे महात्मा फुलेंनी सांगितले ते सांगत पुढे गेलेले आहेत. एक आत्माराम पाटील यांचा मगाशी उल्लेख केला, त्यांनी तर शिवरायांचं वर्णन असंच महात्मा फुलेंसारखं केलेलं आहे की कमीत कमी शब्दांमध्ये छत्रपती शिवराय कसे होते ते सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी जसं शिवरायांचं वर्णन केलं तसंच विठ्ठल रामजी शिंदे की ज्यांनी महात्मा फुलेंचं वर्णन केलेलं आहे, त्यांनी म्हटलेलं आहे सत्याचा पालनवाला. 8 ओळीमध्ये अपूर्ण महात्मा फुले सांगितलेले की आजच्या राजकर्त्यांनी, समाजकर्त्यांनी किंवा आपण त्याचे लाभार्थी आहोत त्या सगळ्यांनी हे 8 ओळी लक्षात ठेवल्या पाहिजे. सत्याचा पालनवाला हा धन्य ज्योतिबा झाला, पतितांचा पालनवाला हा धन्य महात्मा झाला. त्यांनी पुढे काय म्हटलंय, जन्माचा मालाकार. मालाकार म्हणजे अक्षरमाला, नाही तर हे शब्द कळले नाही तर लोकांना वाटेल मालाकार म्हणजे जपजाप करणाऱ्या माळा वेळा की काय, तर ते शब्द नीट. जन्माचा मालाकार, कर्माची खडी तलवार. शब्दांवरती त्यांची जबरदस्त पकड होती. तुम्ही त्यांचे अखंड वाचले तर लक्षात येतील की काय ताकद होती. तर जन्माचा मालाकार, कर्माची खडी तलवार. ते विचारवंत होते पण कृतिशील होते, त्यामुळे मारायला आलेली माणसं सुद्धा ते बदलवू शकले. अनेक घटनांमध्ये ते पुढे आहेत. जनतेचा जागा शेर, कायम जनतेसाठी लढलेला सिंह आहे. जनतेचा जागा शेर, त्या समक कोण तो बोला, सत्याचा पालनवाला. आणि पुढे म्हटलेलं आहे जे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, कोणी शिकून शहाणे ठरले,
कोणी शिकून शहाणे ठरले, कोणी विकून पुढारी बनले. झालं बघितलं ना 2014 पासून कोण कुठे जातं ते विकले गेलेले आहेत. कोणी शिकून शहाणे ठरले, कोणी शिकून शहाणे ठरले, कोणी विकून पुढारी बनले, कोणी भकून महात्मे झाले. मोठमोठे फक्त हे प्रवचन करतात आणि महात्मा म्हणून मग त्यांची देवळं बांधली जातात. ते हरामखोर नाही आहेत, हा वेगळे आहेत. कोणी भकून महात्मे झाले, परी साधा सेवक विरळा, सत्याचा पालनवाला तो धन्य ज्योतिबा झाला. विठ्ठल रामजी शिंदे ज्यांनी त्यांच्यापासून कर्तृत्वानी स्वतःचं कर्तृत्व गाजवलं, त्या माणसांनी त्यांचं केलेलं वर्णन त्याच्यापुढे आपण किती करणार. आपण जर करायचं असेल तर मला असं वाटतं की त्यांचे आपण लाभार्थी आहोत. अंधश्रद्धेपासून दूर राहिलं पाहिजे. अनेक लोक म्हणतात की श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये पुसट रेष आहे. पुसट बिसट काय नाही आहे. माणूस जे ते म्हण अशा उगीच आले नाहीत की करून करून भागले आणि देवपूजाला लागले. हे काय आपल्या बोलीभाषेतल्या म्हणी आहेत. ज्यांना काय दुसरं काय करायचं नसतं ना, ते हे धंदे करतात. त्यामुळे सत्संगाला माणूस गेलेला चांगला असतो असं अजिबात समजू नका. भानगडीचा एरिया आहे. मी त्याच्यावरती बोलेल तर खूप गमती जमती आहेत माझ्याकडे. पण तुम्ही त्याची काय म्हणतात परीक्षा घेऊ नका, लांब राहा. जे आहे घडतं येऊ शकतं या सृष्टीमध्ये. जे आहे ते जसंच्या तसंच घडणार. किंवा कुंडलीतल्या ग्रहांपेक्षा आणि आकाशातल्या ग्रहांपेक्षा मनाचा निग्रह सर्वश्रेष्ठ असतो. तो तुम्ही बाळगा तर तुम्हाला महात्मा फुले, तो मनाचा निग्रह आहे त्यांच्या, की मला आहे ते सगळं बदलून टाकायचं, चेंज करायचं. एवढीशी मुंगी, तिला अक्कल ती केवढी हो. चिरडली तर रक्त येत नाही. तिला मेंदू आहे की नाही माहिती आहे का आपल्याला. तिचं रक्त दिसत नाही तर मेंदू काय दिसणार. परंतु आमचे अभिजित शिंदे, त्यांना विचारलं साखरेचा डबा तुम्हाला माहिती आहे का, ते म्हणतील बायकोला विचार म्हणून. तर मुंगी जी आहे ती गुरुकुलात जात नाही, ती प्रवचनाला जात नाही, तिला गुगल मॅप वाचता येत नाही, काही येत नाही. ती अभिजित शिंदेचं घर शोधते, घरामधला किचनचा भाग शोधते, किचनमधला साखरेचा डबा शोधते, डब्यात शिरण्याचा मार्गही शोधते. आणि मग काय करते, ती साखरेला तोंड लावत नाही, ती परत मागे येते त्याच रस्त्याने आणि लाखो मुंग्यांना घेऊन येते आणि एका रात्रीत शिंदेंचा साखरेचा डबा अर्धा फस्त करते. आपण मुंगीच्या अकलेनी जरी चाललो ना तरी आपल्या आयुष्यातला गोडवा आपल्याला समजू शकतो. जे पायानी चालतात ते अंतर कापतात, जे डोक्यानी चालतात ते ध्येय गाठतात. मुंगीचं ध्येय ठरलेलं आहे. मुंगीचं ध्येय ठरलेलं आहे की मला साखरच खायची आहे. आपलं ध्येय ठरत नाही. आपलं ध्येय ठरवण्यासाठी तुझा कुठला तरी एक मार्गदर्शक लागतो, मोटिवेशनल गुरु लागतो, गुरुचा आशीर्वाद लागतो, अवतारी पुरुषांचं दर्शन घ्यावं लागतं. अरे त्यांना नाही धड चाला साल्यांना, त्यांच्या चांगल्या जाग्यावर नाही, ते काठ्या काय काय वापरतात. तर ते काय आपल्याला औष्ण जोल देऊन आपल्याला कामधंद्याला लावतील. ह्या धंद्यापासून सगळं बाजूला जा. ह्यापासून बाहेर गेलं पाहिजे आपल्याला. हेच तर आपल्याला शिकायचं ना. आपण मुंगीच्या अकलेनी जरी चाललो तरी आपल्याला आपलं ध्येय ठरवता येईल आणि ध्येय गाठता येईल. महात्मा फुलेंचं संपूर्ण कार्य किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य हेच आहे की आपण कुठल्या जातीत जन्माला आलो, कुठल्या ह्याच्यात, हे आपण नाही ठरवू शकत. पण आपण माणूस तर आहेत ना. माणूस एक, हीच एक जात आहे जगतात, शाहू राजांचा विचार ठेवा ध्यानात. तो ठेवला पाहिजे. पण आपण तो ठेवत नाही. धर्म, परंपरा, जात ह्याच्यामध्ये अडकतो, नको त्या गोष्टीमध्ये अडकतो. परंपरा आणि रूढींच्या नावाने आपण काही गोष्टी करत असतो, त्या आपल्याला मोडल्या पाहिजेत. महात्मा फुले वाचल्यानंतर मोडण्याची आपल्याला ती ताकद येते. तुम्हाला माहिती आहे, जसं मी मगाशी सत्यवान सावित्रीची गोष्ट सांगितली, माणसाच्याकडे पैसा आला ना की हे धंदे सगळे सुचतात. पण पैसा नसला ना तर सगळे मार्ग सुचतात. 77 सालामध्ये माझे वडील वारले, तेव्हा मी 17 वर्षाचा होतो. पैसे नव्हते. पहिल्यांदा आयुष्यात काय केलं असेल तर तो पहिल्यांदा भटाला पटवलं. तर तो म्हणाला की ते 10व 12व करतात. तेव्हा 200 रुपयामध्ये काम व्हायचं, कमी होतं. आपलं सोनं 200 रुपये तोळं होतं, 12 ग्रॅम. तर आपल्याकडे पैसे नव्हते. पैसे नसल्यानंतर अकला सगळे सुचतात. पैसे असल्यानंतर माणूस जास्त बिघडतो, कारण त्याला आपल्या भ्रष्टाचार लपवण्यासाठी ही थोतांड सगळी उभी करावी लागतात. तर
त्या ब्राह्मणाला विचारलं की कशासाठी खर्च लागतो. म्हणे ती स्मशानामध्ये भांडी लागतात सगळं करायला, ती भांड्यांना पैसे लागतात, तर ती आणावी लागतात मला, म्हणून 200 रुपये द्या, बाकीचं मी बघून घेतो. तर मी म्हटलं मी ते ठीक आहे, भांडी घेऊन पुढे काय करतात. नाही म्हणे आम्ही 5-6 महिने ठेवतो, कारण तुम्ही नावं टाकतात ना त्याच्यावरती कोरून, अमक्यांच्या स्मरणार्थ. मग ती आम्हाला घासून घासून ती काढावी लागतात, नाही तर चोरीचा आरोप येईल, आणि मग भंगारमध्ये विकतो. तर त्याला म्हटलं या 10-15 दिवसात कोण गचकलंय का म्हणून. तर म्हणाला माझ्याकडे रोज एक असतं ना, भांडी 5 येतात. म्हटलं त्याच्यातले आणा 5, मी भंगारच्या भावाने तुम्हाला पैसे देतो. मी 50 रुपयात भटाला पटवला त्याच्या. तेव्हा मला पहिल्यांदा कळलं ह्यांच्या हरामखोऱ्या काय. म्हटलं नाही केलं तर चालेल का. तो म्हणाल काय नाही, तुमच्याकडे पैसे नसतील तर नका करू, एकदम सर्व पित्री अमावस्येला करा, कावळ्याला घास ठेवा, तुमचे सगळे प्रश्न सुटतील. तर मी म्हटलं कावळ्याला घास ठेवायचं मनाला पटे ना, कारण आपल्याला आम्ही काय अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत नव्हतो, फुले वाचले नव्हते. आम्हाला एकच माहिती, फुले दलितांचे कैवारी, दलितांचे नाही सर्वांचे कैवारी आहेत. त्याच्यामुळे आज ही सुधारणा दिसते. त्या महापौरबाई किंवा काय मुंबईच्या कमिशनर झाल्या त्या त्यांच्या नवऱ्यांच्या आणि आईबापाच्या कर्तृत्वाने नाही, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याच कर्तृत्वाने, बाबासाहेब आंबेडकर यांच्याच कर्तृत्वाने, शाहू महाराज यांच्याच कर्तृत्वाने, कर्मवीर भाऊराव पाटलांच्यामुळे किंवा अजून आपले जे समाज सुधारक आहेत त्यांच्यामुळे. पण त्यांची नावं वाचू नका, ऐकू नका, एका वाक्यात संपवायचं, दलितांचे कैवारी आपले महात्मा फुले, की झालं आपलं, पुढचं चालू झालं. आणि आपण त्याच्यावरतीच आपण थांबतो. आपण त्यांना विचारायचं अजून काय तुला माहिती आहे का, अजून काय तुम्हाला सांग. तर त्याप्रमाणे आम्हालाही काही माहिती नव्हतं, पण म्हटलं पैसे वाचतात, तू सांगतो ते करूया. माझे वडील क्रिकेटपट्टू होते, आईला भाऊराव पाटलांनी शिकवलेलं असल्यामुळे तिला हे काही मान्यच नव्हतं. मुलं आहेत त्यांच्या पद्धतीने होऊन दे असं तिने मनात ठेवलं, शिकतील त्याच्यातून. तो वडील क्रिकेटपट्टू होते चांगले, आमचे टाटा मिलमधनं खेळायचे. रामनाथ पारकर सारखा एक कसोटीवर त्यांनी तयार केला. आम्ही 4थ्या माळ्यावरती राहायचो वरळीला, बिर्डी चाळीमध्ये. तर बॅट काढली, ती बॅट बांधली खिडकीला, घास ठेवला, काय घरी केलेलं होतं ते ठेवलं, आणि बघायला लागलो की आता त्यांनी सांगितलं होतं सर्व पित्री अमावस्येला सगळी पित्रं येतात, तुमचे आजोबा येतील, आजोबांचे आजोबा, आणि त्याच्यावर तुमचे वडील पण येतील. ते म्हटलं वेगवेगळे येणार की एकटेच येणार. तर म्हणे एकत्र येतील कावळ्याच्या रूपाने. मला पटलंच नाही ते मनापासून, की आपले वडील चांगले बॉडी बिल्डर होते, अंगाबिंगाने धिप्पाड होते, मग आपण राणीच्या बागेत प्राणी संग्रहालयात जाऊन हत्तीला घास का नाही द्यायचा, गेला बाजार गेंड्याला का नाही द्यायचा, एखादा बाप नालायक असेल, दारू पिऊन दोरोज धमाशा करत असेल तर कोल्या कुत्र्याला का नाही द्यायचा, नाहीतरी लोळत असतील तर त्यांचे ठरलं कावळ्याला का. त्यांनी सांगितलं ते काय विचारू नका, शास्त्र काय सांगतं तेवढं ऐका, नाही तर करू नका. तर तो मी ठेवला घास ठेवल्यानंतर बघायला लागलो, आता वडील येतील, आजोबा येतील, आपल्याशी बोलतील ना, आपलं असं असं काहीतरी करून. आता हल्लीकडे तुम्ही यूट्यूबला बघत असेल कावळ्याशी बोलणाऱ्या बायका, मूर्ख आहे ते ह्याच्या सकाराम बाइंडरमध्ये, नाही ते कुठून खूळ आले ते सांगतो. सकाराम बाइंडरमध्ये तेंडुलकरांनी मुंग्याशी बोलणारी एक बाई दाखवलेली. तो कावळा त्याच्या कर्माने करतो, त्याचा काय तो हे बोलतो आणि ते ऐकतात असं नाही, पण दाखवतात कसं, तो आपला अशी मान शोधतच असतो ना. तर त्या दिवशी त्याला जबरदस्त असेल ना कावळ्यांना डिमांड, तर खूप वेळ झाला तो कावळा आलाच नाही. शेवटी एकदा कुठून भस्कन तो कावळा आला, त्यांनी खाल्ल्यानंतर बरं वाटलं, छोटंसं खाल्लं, आपली टोच मारली, पाय तांगड्यांनी जास्त उडवलं, त्याला जे खायचं होतं ते खाल्लं. आमचे वडील तर असे काही करत नव्हते, ते सगळं ताटच्या ताट फस्त करायचे, असं खरकट पण शिल्लक ठेवायचे नाही. तर ते झाल्यानंतर म्हटलं आता हे जातात कसे, आता आले तसे परत गेले पाहिजेत ना. तो कावळा उडाला, समोरच्या इथे भोसले होते त्यांचा घास खाल्ला, बाजूला मोरे होते त्यांचा घास खाल्ला, त्याच्या बाजूला पाटील होते त्यांचा घास खाल्ला. मी आईला विचारलं आपल्या बापूंचा घरोबा किती जणांशी होता. असले झाले आपण हरामखोर. आपल्याला काय महात्मा फुले कळले, आम्ही महात्मा फुले कळले असं काही झालं नाही. मी आपली गोष्ट सांगितलं, मी म्हणाल की हे आतले धंदे करत बसले काय, पण ते नीट सांगता येत नाही. ते अशा पद्धतीने सांगितलं की बरं असतं. ते खोटं सांगण्यापेक्षा खरं असं घडतं, आपल्या मनात येतात ना प्रश्न, ते हे असं अजिबात घडलेलं नाही, असं घडून देऊ नका, नाही तर म्हणेल महाराजांनी जे करून भाग, असं काही नाहीये. सगळे आपण
अंधश्रद्धेचेच बळी आहोत. वाईट असं वाटतं की आपण जन्माला येतो, की चांगले विचार चांगले संस्कार घेऊन येतो, पण ते विद्रूप करण्याचं काम इकडची समाज व्यवस्था करते, जात धर्म संस्कृती यांच्या नावाने करते. आणि त्याच्यावरती हल्ले करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे, अनेक शाहिरांनी केलेलं आहे, अनेक संतांनी केलेलं आहे, सुधारकांनी केलेलं आहे. त्याचं वाचन केलं पाहिजे. मला असं वाटतं ते पोथीमधनं काहीच मिळत नाही, भानगडीच आहेत सगळ्या. काय खरं काय नाही आहे, कोण कोणाची बायको कोणावर पळाली, भानगडी झालं, युद्ध झालं, आहे काय दुसरं? खोतांड आहेत सगळी. अगस्त्य ऋषींना समुद्राचा राग आला, पुराण कथा आहे ना. त्या समुद्राचा राग आला, त्यांना असं वाटलं आता आपली तपस्या भंग झाली. एकदा दोनदा झालं, तपस्येला अडथळा आणला, राग आला मुनींना. त्यांनी अख्खा समुद्रच पिऊन टाकला, अख्खा समुद्र पिऊन टाकला. आणि ते ऋषी मुनी म्हणजे कर्मठ ब्राह्मण असल्यामुळे ते मासे बिसे घेतले नाही पोटात, ते तडफडायला लागले तिथे पाणी नाही म्हटल्यानंतर. मग ते विनंती करायला आले, अगस्त्य मुनी असं काही करू नका, आम्ही जलचर आहोत, आम्हाला पोहण्यासाठी जल लागतं, तर कसंही करा समुद्र सोडा. ते म्हणाले अजिबात सोडणार नाही म्हणून. अनेक विनंती केली, मग शेवटी कासवाने म्हणजे कुर्मा अवतार ना, मत्स्य अवताराचं ऐकलं नाही. मग त्यांनी शेवटी त्या कुर्माचा ऐकलं, कारण तो विष्णूचा अवतार ना, जास्त जवळचा. तो ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या सगळ्यांचंही समजून घ्या आणि समुद्र सोडा. आता सोडण्यात तोंडाने पाणी पिता येतं, सोडलं कुठून पाहिजे? त्या पद्धतीने त्यांनी सोडला, त्यापासून समुद्र खारट झाला. आता हेच काम तो हरामखोर अशोक खरात करत होता ना. आपल्याला काय प्यायचंय ना पाणी, डुबक्या मारा पाणी प्या, तीर्थ घ्या पाणी प्या, ह्या सगळ्यावरती महात्मा फुलेंनी प्रहार केलेले. पण आपण हट्टी, समाज हट्टी इतका आहे, तो 150-200 वर्ष काय सुधारायला मागत नाही. आणि शरमही वाटत नाही हो. घटना उघडी पडल्यानंतर मग शरम वाटायला लागते आणि मग लोक तोंड लपवायला लागतात. अशांचे पडदाफाड केला पाहिजे. आणि ते काम अंधश्रद्धा निर्मूलन करते, तुम्ही आम्ही सगळी लोक आपण करतात, वेगवेगळ्या संस्था. पण आपले श्रम कमी पडत आहेत, कारण आपण तरुणांपर्यंत जात नाही, आपण ते बाइंड करत नाही, म्हणजे दुसऱ्याला बाउंड करत नाही, देत नाही, ट्रान्सफर करत नाही. बॅटन करतं तसं करतात आणि बॉन्डिंग करतात, तसं केलं पाहिजे. मी सांगितलेले किस्से मुद्दामून आहे, एवढे 2 सांगा किस्से. एक कावळ्याचा सांगा आणि आधीचा कुठला तरी एक मी सांगितला मुंगीचा, छोटं मुंगी. आणि त्याच्या आधी पण एक मी सांगितला. तुमची टेस्ट घेतोय, तुमचं लक्षात आहे का तुम्ही आता हास्याचा काय? ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लोकांपर्यंत पोचवा. गोष्टी खूप ताकदीच्या, आणि सत्यशोधक चळवळीमध्ये महात्मा फुलेंच्या ह्या गोष्टी सांगितल्या जात होत्या. त्या गोष्टीतून तशा पद्धतीचा विचार पेरला जात होता. हे जे अभिजित शिंदे आहेत, त्यांचे वडील सुरेश शिंदे आणि त्यांचे आजोबा केशवराव विचारे आणि त्यांचे मुलगा लक्ष्मणराव विचारे. ह्या लक्ष्मणराव विचारे 90 वर्षाचे असताना मी त्यांना विचारलं, सत्यशोधक चळवळीचं काम कसं करायचे, कशा पद्धतीने जायचं, महात्मा फुल्यांचे विचार तुम्ही कसे पोचवायचे. छोट्या पुस्तका काढून, छोटी माहिती देऊन त्या पुस्तिका पोचवायच्या. आणखीन स्वाध्यायाचा एक कार्यक्रम होता, जे आता सत्संगवाले करतात, तो स्वाध्याय आपल्याकडे होता. आणि गोष्टी सांगायची. त्याच्यातली एक गोष्ट सांगतो. एक सुशिक्षित जोडपं होतं, त्यांचं लव्ह मॅरेज झालं. अरेंज मॅरेजपेक्षा लव्ह मॅरेज हे कधीही चांगलं. लग्न केल्यानंतर प्रेम करण्यापेक्षा आधी प्रेम करा आणि मग लग्न करा. का लग्न म्हणजे अंधारातली उडी आहे दरीतली, त्याला जर प्रेमाचं पॅरिशूट असेल ना तर कपाळ मोक्ष तरी होत नाही. हे माझं वाक्य, दुसरं कोणाचं. तर त्यांनी असे जोडपं होतं, त्यांचा प्रेम विवाह झाला होता, घरच्यांच्या नाखुशीने झाला होता, पण शेवटी दोघेही उच्च शिक्षित होते. त्यांनी त्या मुलीला सगळं नीट पटवलं होतं की तुझे विचार जरा थोडेसे मोड, आणि जशी माझी आई सांगते, वडील सांगतात तसं ऐक. तू ते सगळं मानत नाही, देव धर्म काय नाही, पण थोड्या दिवसासाठी मानायला हरकत काय. त्यांनी हनीमूनसाठी तर तिकीट आधीच काढून ठेवलं होतं. गावाच्या मध्ये जायचं, आईवडिलांच्या पाया पडायचं. आईवडिलांनी सांगितलं 4 लोकांच्या पाया पडले पाहिजेत. मग ते नालायक का असे नका, पाया पडलं पाहिजे नियमानुसार. त्याची आपण तपासणी करत नाही ना. काय माणसं भाईताड असतात तुम्हाला माहिती आहेत काय? ती काय उद्योग करतात, पण नशिबाला तो सासरा आलेला असतो, दीर आलेला असतो, लांबचा जवळचा कुठला, पाया पडावं लागतं.
तर त्याप्रमाणे तिने सासूबाईंनी सांगितलं 2 दिवस इथे राहा, देवकार्य सगळं करा आणि मग जा. तर तिने नवऱ्याला सांगितलं की काय मी मानणं नाही मला. ते म्हणे आपलं काय ठरलेलं आहे, थोडे 4 दिवस हो म्हणायचं, एकदा करायचं आणि मोकळं व्हायचं. मग तिने सांगितलं की झालं तुमचं आता सगळं, उद्या तुम्ही निघणार आहात, आमचं शंकराचं देऊळ आहे तिथे आपण त्या देवळात जाऊया आणि देवाची पूजा करा आणि मग तुमचं काय ते तुमच्या पद्धतीने होऊया. ती देवळामध्ये गेली. देवळामध्ये गेल्यानंतर सासू आणखीन ही PhD झालेली, सायन्स टेम्परामेंट असलेली, आणि सासू ही पूर्ण रूढीवादी. तर तिने सांगितलं देवळात जाऊया. तर गेल्यानंतर देवळाच्या दारावरती 2 मोठे सिंह होते जे सगळीकडे असतात. ते सिंह बघितले. जवळ आल्यानंतर ही जी मुलगी होती, विद्यार्थी आपलं सून होती, ती एकदम किंचाळली, ओ सासूबाई सासूबाई. ते सिंह अंगावरती येतात, मला खाऊन टाकतील. तू म्हणाली एवढी शिकलेली तू, कळतं की दगडाचा सिंह आहे, घाबरतेस काय, काय नाही करत ते, असून दे, काय घाबरू नका. पुढे आल्यानंतर देवळात पाऊल टाकल्यानंतर पटकन तिथे ते कासव लागलं चांदीचं. तर सासूने हात लावला, नमस्कार केला. तशी ती म्हणाली मी नाही लावणार, मला भीती वाटते, ते एकदम अंगावर आलं तर किळसवाणी वाटतं. काय एवढी शिकलेली, स्वतःला समजते, ती चांदी आहे, ओळखता येत नाही काय, चांदीचं आहे ते, काय खरं आहे का खोटं आहे ते सगळं. पुढे नंदी आहे, नंदीच्या मागून शेपटाकडनं हात लावायला लागली. सासूबाई अजिबात हात लावू नका, तो नंदी उठेल. तर म्हणाले की काय असं. सासूबाई म्हणाली की ते पहिलं आधीचं दगडाचं आहे, ते काय खरं नाही. पुढे आल्यानंतर देवळात आल्यानंतर तिथे शिवलिंग होते. सासूनी पाया पडल्या आणि सुनेला सांगितले पाया पड. म्हणजे अजिबात पडणार नाही. तर का, दगडाचं आहे ते, ते कुठे खरं आहे, बाहेरचं तिन्ही खोटं आणि आतलं खरं कसं. पण ती सासू जी होती ती हुशार होती. तिने म्हणाली की सून सांगते ते आपलं बरोबर आहे. तिने सांगितलं आयुष्यभर मी येड्यासारखं केलं, तूच माझी सासू म्हणून आली असती तर मी सुधारली असती वेळेत. आपल्याकडे सुधारणा अशी होते. छोटीशी कथा आहे पण ताकद किती आहे. हे काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे, हे काम सावित्रीबाई फुलेंनी केले, जे आज ND पाटलांपर्यंत आलेले, ताई माईसाहेब पण करतात ते, तुम्ही सगळे जे करतायत ते. मला असं वाटतं की ते आपण जपलं पाहिजे आणि ते जपून जर जायचं असेल. महात्मा फुलेंची 200वी जयंती आहे. 200वी काय 2000 वर्ष होत राहणारी, अनंत काळ होत राहणार, त्याला काही काळ नाही आहे. कारण ते मूळ आहे, ते खोटं कसं ठरेल. सत्तेनी संपत्ती जमवता येते, सत्तेमुळे वर्तमान बदलता येतो, पण सत्तेनी कधी सत्य बदलता येत नाही. हे सत्य जे आपण पहिलं जाण्याची आपल्याला सवय लागली, पण त्या सत्याचा आग्रह महात्मा फुलेंनी केला. सत्य लपवता येतं, दडवता येतं, पण सत्य कधीही संपवता येत नाही. सत्यावरती संधीचा थोडा जरी प्रकाश पडला तर त्या प्रकाशाची ताकद असते आसमंत उजळून टाकायची. आणि त्या आसमंत उजळून महात्मा फुलेंनी दाखवला, म्हणून आपल्याला अशी एकापेक्षा एक सरस भारतरत्न मिळालेली आहे. ती आपली आहे, त्यांना आपली माना आणि त्या पद्धतीने विचार करायला लागा. तुम्ही मला बोलवलं, महात्मा फुले आणि अंधश्रद्धा या विषयावरती याच्यात सगळं आलेलं आहे, म्हणून मी रिपिटेशन केलं नाही. आपण कसं बदललं पाहिजे, आपल्याला कसं बदलता आलं पाहिजे. छोटी छोटी 7वी शिकलेला शाहीर सांगतो, सोडा धर्म आपलं हे एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेती, पण माणसावानी खोटी जात मिळायची नाही. वर आकाश खाली धरती एका रक्ताची कारटी, पण जातीभेद खोटी नोंद मिळायची नाही. कुठेही तुम्हाला नोंद मिळत नाही. जो तो धर्मासाठी मेला, जो तो धर्मासाठी मेला, येशू ख्रिस्त रसूलल्लाह, आम्ही करतो हल्ला गुल्ला त्यांच्या नावावरती. सारं स्वार्थाचं कारण लावती धर्माचं तोरण, साऱ्या अधर्माचं रण साऱ्या जगावरती. हे जगभर आज इस्रायल युद्ध जे आहे ते धर्माचं युद्ध आहे, ते काय खरं युद्ध नाही आहे. आणि त्यांनी पुढे सांगितलं, धर्म ज्ञान नाही ज्याला, त्याच्या धर्म घोटाळ्याला, पगडी आणि उपरण्याला ब्राह्मण म्हणू नका. महात्माजी लोक मान्य, फुले आंबेडकर धन्य, त्यांचं खरं ब्रह्मज्ञान कधी विसरू नका. हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण खूप पुढे जाऊ. आणखीन तुम्ही पण माझ्यासारखे बोलायला लागाल. ते बोलणं आणि करणं, कृतीत आणणं हे तुमच्याकडनं हो. धन्यवाद. मला बोलवल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. नमस्कार.